मिनिटं ही वेळ आहे. 4 षटकांचा सामना, नियोजित 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आत टाकून पूर्ण करावे लागेल. सामना सुरू होतोय. ऑफिशियल दाखल झालेले आहेत प्रवीण विशेषधर, त्यांच्या समेत सागर कापडी सर. मॅच इज ऑन. ऑफिशियलचा ग्रीन सिग्नल. दोनही टीमला लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल अनप्लेडेबल डिलिव्हरी. लाईन रीड करता आली नव्हती. लास्ट मोमेंटला फक्त दिशा देतात. गोलंदाजीचा विचार केला तर कालराव मिचे संगणक पहिलं षटक टाकतोय. पायावरती चेंडू आदळला. थर्डमॅनला बॅकअप. लेग बायची एक सिंगल आणि या सिंगल धाब्यासोबत सध्या डाव सुरू झालाय. तो फलंदाजी करत असताना JD11 जयनमान वाघाचीवाडी क्रिकेट संघाचा स्टॅकर इनला विकी ड्राईव्ह करत आहेत. समोर लॉंगॉनला बॅकअप साठी खेळाडू उपस्थित आहेत. एक सिंगल धाब्याच्या सहाय्यानं धावा संख्या आपण बघत आहोत. सध्या पोहोचली ती 2 आकड्यावरती. 2 ऑन बोर्ड. स्ट्राइक रोटेट करण्यात आलेली आहे. स्टॅकर एंडला भाविन वाघ. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. जो बाउन्स अपेक्षित होता स्टॅकर एंडला भाविनला, तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धाबा संख्या स्थिर. 2 धाबा धावफलकावर. स्टेप पाडून खेळत होते. फ्रंट लेग पुढे आणला होता. ड्राईव्ह केला. खोला टाकलेला बॉल. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धाब्याची संधी दिली तर त्या संधीचं सोनं नेहमीच करत असतो संघ JD11 जयनमान वाघाचीवाडी आणि तो प्रयत्न यशस्वी राहिला. नॉस्टा करेंटला बॅटर विकी पारदेचा. 2 धावेच्या सोबतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत. अगदी संतवात इंद्रायणी या उक्तीप्रमाणे 4 या आकड्यावर. हाफ ट्रॅकर, हाफ पामफुल फिल्डर टीम मध्ये उपस्थित आहेत. काव कॉर्नरला पोहोचतायत. सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे. वेगानं थ्रो दिला. यष्टीरक्षक JPचा बॅकअप आलं. 2 धावा. 2च्या सोबतीनं धावा संख्या 6. 6 ऑन बोर्ड. मागचा सामना लो स्कोरिंग आपण पाहिला होता, ज्यामध्ये निर्विवाद वर्चस्व पाहिलं पॉवर 11 माल्लेडचं. आणि सध्या द्वितीय फेरीतील लढत दुसरी ऑनगोईंग मॅच आपल्या समोर. स्विच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट, स्विंगिंग यॉर्कर, क्लीन बोल्ड. चारोखाने चित करून टाकले. धोबी पछाड केलंय. नामोहरण केलंय. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो भाविन वाघचा. पहिलं षटक संपलं. 6 वरती 1 धक्का बॅटिंग करणाऱ्या JD11 जयनमान वाघाचीवाडी क्रिकेट संघाला. संगीता साधुती आनंद उपस्थित लाडक्या क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचत असताना आपले ऑफिशियल DJ ऑपरेटर त्यांचं देखील खोऱ्यात आपण वेलकम. पहिलं षटक संपलं. स्लो बट सेट स्टार्ट. 6 धावा धावफलकावर एका गडाच्या मोबदल्यात. बॅटिंगसाठी पाहिलं तर ज्ञानेश्वर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजीसाठी निर्णायक षटक दुसरं. गणेश विषय अर्थातच UVला आता बॉलिंग मार्गवरती इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. क्रीडा स्पर्धेचा आजचा निर्णायक 4था दिवस. स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा. बरोबर 2:48 ला पहिला चेंडू पडला. 3 षटकं कुठल्या परिस्थितीत 15 मिनिटाच्या टाकायचे आहेत. दुसरं षटक गणेश विषय. पहिला बॉल स्ट्रेट बॅटनं ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडूनं उंची अधिक गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोचले होते लॉंग ऑन वरून लॉंग ऑफला, मात्र ते झेलची हमी देऊ शकले नाही. कॅच ड्रॉप. विकीला मिळणारं जीवदान त्या बदल्यात या 2 धावा आणि 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकी झाली ती 8 ऑन बोर्ड.
काचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंता क्रिकेटचा खेळ, मात्र त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत. शफल अक्रॉस होऊन पूल करण्याचा प्रयत्न करत होते. हलकासा टर्न या बॉलवरती पाहायला मिळाला. मिडल आणि लेगस्टिक वरून बॉल यष्टीरक्षक जयेश मोरे जेपी यांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची झाली सांगता निदाव चेंडूची समाप्ती, किंबहुना स्कोर देखील आता स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळेल. 2 ऑन बोर्ड, 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या. तदनंतर धावासंख्या आपण बघत आहोत सध्या षटक दुसरं सुरू असताना आतापर्यंत 8 या आकड्यावर. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॉडी लेंथ, शरीरावरती बॉल आदळतोय. लेग बायचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेष सरांकडून करण्यात आलाय. एक एक्स्ट्रा धाव, अधिकची धाव. हवं तसं टायमिंग मिडलिंग करू शकले नाही. विकेट स्ट्राईक आता रोटेट झालेली आहे. लेग बायच्या सिंगल स्ट्रायकरला न्यू बॅटर ज्ञानेश्वर. धावसंख्या 9 ऑन बोर्ड. बॅकफुटवर आले, सॉफ्ट हँडेडली खेळतायत. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. मिळते ती एक सिंगल. सिंगलला स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या करण्यात आलेलं आहे ज्ञानेश्वरकडून. धावसंख्या या सिंगलच्या साह्यानं 10 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत निर्णायक दुसऱ्या षटकाचे. बॅटची कडा, बॉल पायावरती आदळतोय. धाव घेण्यात आलेली आहे. गोलंदाज बॅकअपसाठी उपस्थित झाले. तोपर्यंत पुरेसा वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे. सिंगल धाब्याच्या साह्यानं स्कोर आपण बघत आहोत सध्या आतापर्यंत 11 रन ऑन बोर्ड. 11 चेंडूत एकही चौकार, एकही षटकार आतापर्यंत आला नाही. त्याच कारणास्तव धावफलक सध्या थोडं संत आणि शांत आपण बघत आहोत. JD11 जयनमान वाघाची वाडी क्रिकेट संघाचं. स्टील 1 टू गो. थांबले, पॉज घेतला, ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉवरफुल फटका. चर्चा सुरू होती. मागच्या 11 चेंडूत एकही चौकार षटकार आला नाही. मात्र सरते शेवटी बाउंड्रीची ती कुंडी आता फोडली. ज्ञानेश्वरनं बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला मॅक्सिमम षटकार, 6 धावा. जंती 17-17. लॉस ऑफ 1 विकेट. सलामीवीर भाविन 4 धाब्याचं योगदान देत असताना माघारी परतले होते. मात्र सध्या पार्टनरशिप हळूहळू बिल्डअप झाली आहे. ती या 2 फलंदाजांच्या दरम्यान 6 चेंडूत 11 धाब्याची. गणेश विशेषचं दुसरं षटक, 11 धावा त्याच्या अगेन्स्ट स्कोर करण्यात आलेला आहे. त्याच कारणास्तव सध्या सुस्थितीमध्ये आपण बघत आहोत. चांगल्या पोझिशन मध्ये बघत आहोत टीम JD11 जयनमान वाघाची वाडी. केतन विषय गोलंदाजीसाठी निर्णायक षटक तिसरं सध्या टाकण्याकरता. लेफ्ट हँडर मीडियम पेसर डावखरे हाताचे मध्यम गती गोलंदाज. बॉलला दोन्ही बाजूने वाळवण्यामध्ये वाकबगार आहेत. बॉलला दोन्ही बाजूने टर्न करण्यामध्ये ते महारथ आहेत. सध्या ते निर्णायक तिसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवर तयार होत असताना स्ट्रायकर इनला विकी. पहिला बॉल खोलात होता, ड्राईव्ह केला समोर, मिड ऑफला बॅकअप नाही. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धाव्याच्या पर्यंत नॉस्ट्राकर इनला. ज्ञानेश्वर वेगानं परतले. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. अगदी खेळाडू समोर होता तरी देखील त्याच्यावरती दबाव टाकला आणि दुसरी धाव डोल्याची पापणी लवता न लवता पूर्ण केलेली आहे. फुल टॉस, स्लॉक स्वीप. ऑन साइडला गॅप मोठा आहे. मिडविकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये मत खेळतायत. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल सीमारेषेच्या बाहेर दणदण करीत निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या 2 चेंडूवरती आक्रमकता धारण केलेली आहे. ती स्टाकर एंडला फलंदाज विकीनं. टीमचे पुरस्कर्ते जयदादा दस यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज अनाउन्स होते 200चं. बॅटची कडा, बॉल मागे, थर्डमॅनला खेळाडू उपस्थित आहेत. एक सिंगल मिळताना दिसेल. सिंगल धावेच्या साह्यानं स्कोर
सध्या 24 आतापर्यंत 24. ज्ञानेश्वरकडे स्ट्राईक रोटेट झालेले 2 चेंडू 7 धावेचं त्याचं योगदान. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता ज्यानं दुसऱ्या षटकाचा शेवट समर्पक केला होता. तो सध्या स्ट्रायकर एंडला. स्विच हिट रिव्हर्स साठी. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू पडला गुड लेंथ वरून, हलकासा टॉस झाला, राईट झाला, टर्न विथ बाउन्स, या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. लाईन टॅकल करता आला नाही ज्ञानेश्वरला. डॉट चेंडूची सध्या होत असताना सांगता. हा चेंडू पायात होता, ऑनसाइडला सॉफ्टवेअरली खेळतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सेकंडचा कॉल, विकी पोचला आणि ज्ञानेश्वर देखील नॉन स्ट्रायकर एंडवरून स्ट्रायकर एंडला आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात यशस्वीरित्या पोहोचलेला आपण बघत आहोत. धावसंख्या 2च्या सहाय्यानं 26-26. स्टील 1 टू गो. 5 बॉलमध्ये 9 धावा आतापर्यंत स्कोर करण्यात आलेल्या आहेत केतन विशेच्या अगेन्स्ट. यावेळेस स्विच हिट, स्विच अँड स्वीट हिट. डीप थर्ड मॅन सीमारेषा फोडली. 1 बॉल ओव्हर द रोप. येतो तो चौकार. दाफलकाला आता अपेक्षित वेग आलेला आहे. 12 चेंडूत 24 धाव्याची बागेदारी. दुसऱ्या विकेटसाठी 8 चेंडूत 11चं योगदान विकीचं, 5 चेंडूत 13चं योगदान ज्ञानेश्वरचं. चांगली बागेदारी आता बिल्डअप केली आहे. फायटिंग टोटल उभारण्याच्या दृष्टिकोनातून सध्या आगेकूच या मॅच मध्ये करत असताना आपण बघत आहोत JD11 जयमान वाघाची वाडी. षटक 3 संपली. स्कोर 30-30. हॅलो चेक, हॅलो चेक. जगदीश शाशे अंतिम षटकात बॉलिंग ट्रॅकवरती मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो चेक, हॅलो चेक. पहिल्या बॉलवरती विकी माघारी परताना पाहायला मिळत आहे. जगदीश सासे यांची समर्पक सुरुवात, जी पार्टनरशिप हळूहळू बिल्डअप होत होती, जी पार्टनरशिप ग्रोथ होत होती, ती पार्टनरशिप आता ब्रेक करण्यात आलेली आहे. विकी माघारी परत आहेत. न्यू पार्टनर खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला दीपक सोबत देतील ज्ञानेश्वरची. 30 वरती 2 धक्के बसलेले आहेत. स्कोर 30. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ JD11 जयमान वाघाची वाडी. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. पायावरती चेंडू आदळतोय. बॅकअप साठी खेळाडू उपस्थित आहेत. कालराम मिशे बॅकवर्ड पॉइंटला. लेग बायची एक सिंगल. धावसंख्या या सिंगलच्या सहाय्यानं आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती 31-31. आणि आणखीन एक सुयश सध्या मिळत आहे. ते टीम
पराग वॉरियर्स भालुकला. फलंदाज बाद ज्ञानेश्वर माघारी परत आहेत. निर्णायक अंतिम षटकात वापसीचे संकेत जगदीश सासे यांनी दिलेले. 3 बॉलच्या स्पेलमध्ये 2 धक्के देत असताना फक्त 1 धाव, ती देखील लेग बायच्या स्वरूपात त्यांनी कॅरी केलेली. 31 ला 3 धक्के. न्यू बॅटर दीपक वाघच्या सोबतीनं खेळण्यासाठी सध्या दीपक दोरे. 2 बॅटर सध्या ऑन ग्राउंड. ज्ञानेश्वरचा शॉर्ट कॅमे समाप्त झाला 13 धावेचा. 6 चेंडूंचा सामना करत असताना एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. फुलटॉस लॉफ्ट केला समोर. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक स्वतःला झोकून दिलं होतं, मात्र झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. बॅकअप लगेचच केले. थोडा ओव्हरथ्रो झाला होता. क्षेत्ररक्षक उपस्थित झालेले. 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या मिळताना दिसतील. 2 धावेच्या सोबतीनं स्कोर 33. 3 धक्के बसलेले. 2 चेंडू अजूनही निर्णायक पहिल्या षटकाचे बाकी असताना आपण बघत आहोत. स्टील 2 to go. धावसंख्या 39. षटकारानं दीपक दोरेने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. फायचा फिनिश कसा असेल अंतिम चेंडूवरती. खोलो टप्प्याचा बॉल, वाईडचा सिग्नल आलेला आहे. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. सिरीज एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव, अधिकच्या एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या 40. 40 ऑन बोर्ड. बागफुटवर आले. पूल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग क्षेत्ररक्षक डीप मधून उपस्थित होण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते पोहोचू शकले नाही. सेकंडचा कॉल तो कंप्लीट. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न. नॉस्ट्राकरेनला संधी धावचीची आणि त्या संधीचं सरते शेवटी सोनं झालंय. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. धावसंख्येवरती आपण पाहिलं तर सध्या 4 गणांच्या मोबदल्यात 42 42 आणि 43 धाब्याचं टार्गेट पराग वॉरियर्स भालुकच्या समोर ठेवलंय. ते Z11 जयमान वाघाच्या वाडी क्रिकेट संघानं.
खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा सर्वांचं वीर हुतात्मा चषक खाटेकर आयोजित या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गेम ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम. ऑन द मार्क, गोलंदाजी ट्रॅक वरती नंदूला आपण पाहतोय. त्याच्या अगेन्स्ट कालूराम आणि गणेश. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो क्या बात आहे, कमालीचा झेल. पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती आणि फलंदाज होते विकी. डाऊन दी बॉल, विकीने हा झेल कलेक्ट केलाय. गणेश शून्यावरती बाद. विकेटची प्राप्ती दरम्यान आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता, कारण की 43 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं आणि जे जाळं विणलं होतं मदरशा आतमध्ये त्या जाळ्यामध्ये अडकवलं गणेशला. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये या दोन क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत होते. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक होता, एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला तैनात होता आणि अगदी दोन क्षेत्ररक्षक त्यासाठी या ठिकाणी मात्र ठेवले होते आणि त्यामध्ये जाऊन अडकवलं गणेशला. नवीन बॅटर बघायच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती जगदीशला आपण पाहतोय. गोलंदाज तयार, पुनश्चा नंदू ऑन दी मार्क. आडव्या बॅटनं ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू हातामध्ये येत नाहीये. तत्पर एक धाव अत्यंत वेगाने पूर्ण केली जाते. श्री गणेश होतोय पहिल्या धावसंख्येचा मदरशा आतमध्ये. वाघ्याची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट भाळूक या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. 42 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या. 43 आवश्यकता. शॉर्ट टर्म पुल केलाय, क्या बात है, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, इट्स अ माइटी ह्यूज, मॅक्झिमम षटकार. षटकार आला. पहिल्या चेंडूवरती काळूरामच्या बाट मधून हा बिगिट आलाय. षटकार. हो, इथे मात्र पुनश्चा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाही. या डॉट बॉलची होते समाप्ती. 4 चेंडू आतापर्यंत फेकले. धावसंख्या धावफलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळेल. 43 धावा बनवायच्यात. त्याचा पाठलाग करतोय मदरशा आतमध्ये भाळूक संघ. जो संघ जिंकेल तो संघ मालेड संघाची फाईट करेल, यात मात्र शंका नाही आहे. अच्छा अंतिम लढतीसाठी हा फटका देखील लाजवाब आहे. ताकदीचा वापर, नजाकत तितकीच. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. हो, आता मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. परदा वेगानं एक धाव लेग बायच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 धावा जिंकण्यासाठी अजूनही 31 धावेंची आवश्यकता असेल. 18 चेंडू 31 धावेंची आवश्यकता. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. यस डीजे. फुल फटकेबाजी झाली. पुन्हा एकदा गोलंदाज होते तयार.
हो, शॉर्ट पुल करण्याचा होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. एकच धाव घेतली जाते. एकाच धावावरती समाधान देखील मानलं जात आहे. भाविनला आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. कारण की पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली होती. एक षटकार एक चौकार आला होता. नंदूच्या पहिल्या चेंडूवरती विकेट्स देखील आली होती गणेशची. तदनंतर मात्र जगदीश आणि काळूरामला बदलच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा फटका देखील लाजवाब आहे. मिड विकेटला टीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव. एकेरी दुहेरी एकटाने धावफलक पुढे सरसावतोय आणि इथून मात्र अशीच नितांत गोलंदाजी करावी लागेल भाविनला देखील. मालेड संघ अंतिम लढतीसाठी सज्ज आहे. चांगली माश त्यांनी देखील मागच्या 2 सामने जिंकलेत. हो, इथे मात्र स्ट्रेट ड्राइव्ह केलाय. फटका लाजवाब आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल सोड द लाईन. सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. आणि त्याच जोरावरती इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 18 धावा. हो, पुनश्च चेंडू सोडून दिला. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. आमच्या मान्यवरांना विनंती असेल, समोर इको गाडी आहे स्क्रीनच्या समोर, ती आपण थोडीशी बाजूला घ्यायची. त्याचा रिफ्लेक्ट नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. ग्रे कलरची इको कार आहे. विनंती असेल आपण थोडीशी बाजूला घ्यायची. हो, पुनश्च चांगला फटका एक्झिक्यूट केला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी आपण पाहू शकता. एकच धाव मिळेल. जशास तसं प्रत्युत्तर. टीथ फॉर टॅथ मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या एकीने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. 43चं लक्ष. अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. फटका लाजवाब आहे. डाऊन दी बॉल चेंडूला नक्की चांगले फटकेबाजी पाहायला मिळत आहे. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते. एकच धाव मिळेल. या षटकामध्ये भाविनने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केल्या. एक चौकार वगळता बाकीचे चेंडू अचूक टप्प्यावरती आदळलेत. अंतिम चेंडू या षटकातील. गोलंदाज ऑन दी मार्क. धावसंख्या धावफलकावरती 21. मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने तर त्यांच्या अवाक्याच्या दूर. बॅकअप चांगला आहे आणि तत्पर 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 23 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 23 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 षटकामध्ये अजूनही 20 धावेंची आवश्यकता असेल.
14 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. 11 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. आडव्या बाटण्या ऑन साइडला पुनश्चा चांगला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव घेतली जाईल. पहिला चेंडू थोडासा नक्की सवंतरच्या स्वरूपाने आपण पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता. माफ करा कारण की एलिमिनेशन नव्हतं, परंतु ताकदीचा वापर केला आणि षटकार आला. तदनंतर मात्र सामना टर्न गेला. आता मात्र भालुक संघानं पुनश्चा इथे मात्र बॅटशिनरी हो क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने इथे मात्र धावा वाचवल्यात, परंतु एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 31 धावा धावफलकावरती. 12 धावेंची अजूनही आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये बनवायच्यात 12 भालुक संघाला. मिस्टामिक स्ट्रोक आहे इथे मात्र डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक कमालीचा झेल. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमहर्षकता पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. जगदीश बाद होतोय. गोलंदाज तयार. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती जयेश JP ला आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आहे त्याच्यावरती मोठा प्रहार केला, परंतु मिस्टामिक स्ट्रोक. मौका भी गया और चौका भी गया. हे प्रभु हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदे, ये क्या हुआ. चौकार. अंतिम चेंडू षटकातील आणि धावा आता मात्र बनवायच्यात 8. 7 चेंडू 8ची आवश्यकता. हा झेल झाला असता तर सामन्यामध्ये पुनश्चा रोमहर्षकता पाहायला मिळाली असती. गोलंदाजी चांगली करतोय मधाच्या आतमध्ये कमलाकर, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळत नाहीये. मिस्टामिंग आहे पुन्हा एकदा. शॉर्ट फाईनल क्षेत्ररक्षक. आता चुकी होणार नाहीये, चुकीला माफी नाहीये. फलंदाज बाद आणि आता मात्र बिग फिश डाऊन होतोय. JP बॅक टू द पवेलियन. आकवरती गोलंदाज प्रमोदला आपण पाहतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता. तो जर चौकार गेला नसता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. हा क्रिकेट आहे, याच्यासाठी ओळखला जातोय. प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये क्रिकेट जाणला जातोय आणि तोच क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच डोला आपण देखून पाहतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता. हो बागफुटला गेला, पंच केलाय. क्षेत्ररक्षक नाही, चेंडू फॉरर होतोय. डीप पॉइंटला बीट करून सीमारेषा पार.
संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. साठी 4 धावेंची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळतंय. कोण जिंकेल सामना, वाघाची वाडी की भालूक? हो, सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने टॅप केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी चांगली आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कमालीचा खेळ. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कॅचेस विन द मॅचेस आपण अनेकदा म्हणत असतो. कॅच सुटल्याने तिथून मात्र सामना टर्न झाला आणि आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेंची आवश्यकता. चेसिंग अँड ट्रेसिंग कंपल्सरी असेल, या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. काळूरामला आपण पाहतोय स्ट्राईक स्वतःकडे ठेवलाय. चांगली फटकेबाजी त्यांनी देखील केल्या. 3 चौकार 1 षटकार वैयक्तिक आपल्या संघासाठी तो खेळतोय आणि दुसऱ्या बाजूने प्रमोदला आपण पाहतोय. प्रमोद सज्ज ऑन द मार्क, गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, इथे मात्र फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि हा देखील येईल विजयाचा शंखनाद करणारा विजय चौकार आणि विजय संपादित केला भालूक संघानं. भालूक संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ प्रस्थापित केल्याबद्दल वाघाची वाडी संघाचं देखील भरभरून कौतुक. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट काळूराम, ज्याने आक्रमकता दाखवली. 13 चेंडू 29 धावांची आवश्यकता असताना 29 धावा ठोकल्या. धावांचा डोंगर रचला आणि विजयाचा मुख्य